हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात सर्वजण? अपेक्षा करते मस्त आणि मजेत असाल. तर चला, आज आहे फ्रायडे आणि आज दिवाळीची ग्रोसरी घेऊन यायची. महिन्याची बरीचशी कामं झालेली आहेत. स्वयंपाक पण झालेला आहे. स्वयंपाक जास्त नाही झालेला, तसं भात वरण लावलेलं आहे आणि शेवग्याची डाळ बनवती. आल्यानंतर आता ते थोडंफार करू. आणि छोट्या मुलाला आज सुट्टीच आहे. मोठा मुलगा कॉलेजला गेलेला आहे, त्याच्यामुळे सकाळी थोडीफार कामं झालेली आहेत. कपडे पण वाळवायचे. बंद करू ना. तिकडून ये ना. तिथं बसणार आहे का? तो मागे बसणार. कुठं बसणार? तिथे बसायचं. पडत नव्हता रे.
त्याच्यातच टाकणार ती बॉटल बॉटल कुठली बॉटल? यांच्या हातात हलू नको रे. पुन्हा मागे बघ. गाडीत बसल्यावर मी खाणार आहे. ऑलमोस्ट सगळं सामान घेऊन झालेलं आहे. गर्दी नव्हती डीमार्टमध्ये. मला वाटलं गर्दी असेल दिवाळीमुळं, पण नव्हती. आज शुक्रवार असल्यामुळं पण असेल, कारण रविवारी वगैरे खूप असते. सगळं शांततेत व्यवस्थित घेता आलं सामान.
अरे हे लाईट का लागलं रे? आता घरी सामान घेऊन झालं पूर्ण. किती 2-1.5 तास गेला तरी, 1 तास वगैरे. आता करायची पुढची कामं. स्वयंपाक थोडासा आहे. फायनली मी सगळं आवरून आली आहे आता पार्लरमध्ये. झाली सकाळची कामं झाली, दिवाळीचं सामान पण सगळं आणून झालं आणि नंतर आल्यानंतर पटकन स्वयंपाक करून घेतलं, जेवण करून घेतलं आणि मग भांडे पण आवरली. म्हटलं पटकन जाऊ या पार्लरमध्ये. 3 वाजले होते. परत थांबलं की वेळ जातो, जाऊ नाही वाटत, कंटाळा येतो. छोटा पण जाणार होता क्लासला 4 वाजता. त्याचे पप्पा घरी होते म्हणून त्याचं काही टेन्शन नव्हतं तसं, आणि मोठा पण संध्याकाळीच येणार होता. म्हणून म्हणलं चला, थांबलं की कंटाळा येतो, बसू वाटतं. घरात कोणाला बसू वाटत नाही, आराम कोणाला नको असतं, सगळ्यांनाच हवं असतं. पण तसं करून नाही चालत. आपण काहीतरी जिम्मेदारी घेतली आहे तर त्याला आपल्याला ते करायलाच लागतं. म्हणजे जसं पार्लर म्हणलं की पटकन जाऊन येऊया, तर असं माझं दिवसभराचं रुटीन असतं डेलीच, सकाळी संध्याकाळी. कारण घरात पण कामाला ताई वगैरे नाही येत कोणी, परत इथं पार्लरमध्ये पण नाही. बघू मी शोधती, त्या ह्याच्याने जर झालं तर ठीकच आहे म्हणा. आता तर दिवाळी वगैरे आहे थोड्या दिवसांनी, परत ते कामाचा लोड तर खूपच होणार आहे. तरी पण मी कंटाळा करत नाही.
कंटाळा केलं की मग नाही होत आपल्याला. आणि करायचं म्हणून ठरवलं ना, ठीक आहे ना, आजचं काम उद्या होईल थोडंसं, पण ठीक आहे आपण करतो असं. आता आणलं सामान, खरं त्याचा पण व्हिडिओ करायचा होता मला, पण नाही जमलं. म्हणलं ते करत बसायचं, परत इथं नसता येता आलं, मग ते उद्या पण आपल्याला करता येईल आणि त्याला वेळ पण लागेल थोडासा. त्याच्यामुळे म्हणलं निवांतच. मग तसं आहो सामान भरत होते, त्यांना म्हणलं नका भरू, मला व्हिडिओ बनवायचे म्हणून मी म्हणलं असू द्या, नंतर उद्या वगैरे, आज संध्याकाळी बनवेल नाहीतर उद्या वगैरे बनवेल, म्हणून ते ठेवलं तसंच. मग आले आता पार्लरमध्ये. कसं आहे ना, आपण ठरवलं ना की करायचंय म्हणून, तर पटकन आपण मॅनेज करून येऊ शकतो. एकदा टाइम गेला, एकदा कंटाळा आला. त्याच्यामुळे असं म्हणजे मनाला कंटाळा आला आता बसते ते असं नाही करायचं. पटकन घरातली पण कामं तेवढेच फास्ट घ्यायची आणि कधीतरी येतो, नाही असं नाही, कंटाळा येतो. आता काल दसऱ्याचं तसंच झालं, 5च्या नंतर इकडे येणार होते पण जमलं नाही. व्हिडिओ पण एडिट करायचा होता काल आणि म्हणलं तो व्हिडिओ काल एडिट नाही केला तर मग आज करायला लागला असतं. म्हणलं सणाचा असू द्या, आता संध्याकाळी कोणी येत पण नाही, सगळ्यांच्या घरी पूजा वगैरे, कोणाची शॉपची याची तिची असतं, त्याच्यामुळं काल आरामच करून झाला. पण आजही तसं म्हणलं तर नाही होत, म्हणून आले पटकन. तर म्हणलं अजून क्लायंट वगैरे कोणी नाहीये, तोपर्यंत व्हिडिओचा एंड पण करून घेऊ आपण, कारण जाते वेळेस परत वेळ होणार आणि नाही जमलं बोलायला की परत घरी पण गेले की वेळ होणार, मुलांना भूक वगैरे लागलेली असते, मग पटकन स्वयंपाक करणं, जेवायला वाटणं, मग हे सगळं रुटीन होतं, त्याच्यामध्ये मग राहून जातं. व्हिडिओ बनवायचं म्हणलं की थोडंसं आपल्याला एक्स्ट्रा वेळ द्यावं लागतं, म्हणून म्हणलं चला इथंच बोलून घेऊया पार्लरमध्ये, आता वेळ आहे तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा, कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.